मानाच्या 7 पालख्या आहेत, त्यामध्ये 6ही पालख्यामध्ये रिंगण सोहळे होतच असतात. नामदेवराय पंढरपूरमध्ये असल्यामुळं तिथे रिंगणाचं काम नाही, पण आपली प्रत्येक पालखी सोहळ्यात रिंगण असते. त्यामध्ये 2 प्रकारचं रिंगण असते, उभं रिंगण असते आणि गोल रिंगण असते. बीड शहराची वस्ती पाहून आणि इथे हे सुभाष मार्ग आजपर्यंत जो होता त्याला मुक्ताई मार्ग असं नामाविधान दिल्यामुळं यानिमित्ताने तुमच्या माध्यमातून आपण त्या नगरपालिकेमध्ये असणारे नगरसेवक इथले ज्यांनी तो पुढाकार घेतला त्या नावाला सगळ्यांनी समर्थन दिलं, ते सर्व लोकांचं पालखी सोहळ्याच्या तर्फे आपण पहिले आभार मानू की त्यांनी या मार्गामध्ये, कारण नामकरण करणं याच्याकरता फार मोठं दिव्य असते, त्याच्याकरता अनेकांचं सहकार्य असते, त्यामध्ये अनेक नगरसेवक असतात. त्यांनीसुद्धा मोठं अंतकरण करून मुक्ताबाईच्या नावाला खऱ्या अर्थाने आपण समर्थन दिलं, त्याबद्दल त्यांचं सोहळ्यातर्फे आपण आभार मानू आणि त्यांना धन्यवाद देऊ. या रोडला आता मुक्ताई रोडला एक उभं रिंगण दरवर्षी आपण करत असतो, यावर्षीसुद्धा ते संपन्न झालं. आदिशक्ती मुक्ताबाईंचा हा पालखी सोहळा अखंडपणे अविरतपणे गेल्या 3 शतकाची परंपरा, दशकाची नाही, पार करीत यावर्षीसुद्धा 318व्या वर्षामध्ये हा पालखी सोहळा मुक्ताई मंदिरवरून निघाला पंढरपूरच्या दिशेने. बीड शहरामध्ये त्याचं अभूतपूर्व स्वागत भूतकाळामध्ये होत होतं, वर्तमान काळामध्ये आणि भविष्यातही होईल. बीड शहराचं आणि आईसाहेबांचं एक अनन्यसाधारण महात्म्य आहे. त्या अनुषंगाने इथलं शहर एक मुक्ताबाईमय वातावरण या शहरामध्ये दरवर्षी होत असते. यावर्षी आमच्या पालखी सोहळ्यामध्ये लाखशीने हजारोच्या संख्येने वारकरी सहभागी आहेत. विशेष बाब म्हणजे तरुण वारकरी खूप आहेत. आज ज्या तरुणाला या विचाराची, या वारीची गरज आहे, तरुण जर सुधारला, तो निर्व्यसनी झाला, तर समाज, राष्ट्र हे बलवान होत असते. तो विचार घेऊन मुक्ताईच्या पालखी सोहळ्यामध्ये खूप तरुण मंडळी समाविष्ट झालेली आहेत. त्यामध्ये तरुणच नाही तर तरुणीसुद्धा आहेत. एक स्त्री संत मुक्ताबाईचं जो नाव लौकिक आहे, त्याप्रमाणे या पालखी सोहळ्याची वाटचाल निश्चित आहे. बीड शहरातील लोकांचा पाहुणचार कशा पद्धतीने असतो आणि त्या गोविंद पंतांची समाधी देखील आहे. आज आजोळात मुक्ताई विसावली अशी देखील भावना. आदिशक्ती मुक्ताबाईंचे आजोबा गोविंदपंत कुलकर्णी यांची इथं समाधी आहे बिंदुसरीच्या तीरावर, आणि त्याचा स्नेह म्हणून दरवर्षी पालखी सोहळ्याचं हृदगत स्वागत गावकरी करतच असतात. पण विशेष करून एक आजोबाची आणि नातीची भेट हा एक अलौकिक क्षण त्यानिमित्ताने आपण तो अनुभवतो. तो सुद्धा एक वेगळा आनंद या बीडमध्ये आल्यानंतर वारकऱ्यांना प्राप्त होत असतो. नाही, हा जो काही मार्ग आहे ह्याला दिंडी मार्ग, पालखी मार्ग म्हणूनच याला पाहिलं जातं. या रोडवर म्हणजे लहानाचा मोठा मी इथं झालेलो आहे. मला जसं कळतंय तसं या मार्गाहून दिंडी येत असते. आणि पहिल्यापासून लहानपणी तर असं हे होतं की संपूर्ण सकाळी पहाटे उठून सर्व रोडवर रांगोळ्या काढणे आणि येणारे जे काही दिंडीतील वारकरी आहेत त्यांना आपल्या आपल्या पद्धतीनं फलोपार असेल हे वाटप करणे, एक आगळं वेगळं एक आध्यात्मिक असं एक वेगळं वातावरण या रोडवर नेहमी लहानाचं मोठा होत असताना मी पाहिलेलं आहे. सगळ्या बीड नगरपालिकेमध्ये आमच्या विचाराचं त्या ठिकाणी सत्ता आल्यानंतर हा विषय थोडा सर्वच समाज घटकातून पुढं आला. या मार्गावरील व्यापारी असतील, या मार्गावरील किंवा शहरातील काही ज्येष्ठ नागरिक असतील, वडीलधारी मंडळी असतील, त्यांनी आणि संत महंत यांच्या माध्यमातून हा विषय पुढं आल्यानंतर नगरपालिकेच्या पहिल्या स्थायी समितीच्या बैठकीमध्ये हा ठराव घेण्याचा निर्णय आमचे जे काही नगरपालिकेतील पदाधिकारी आहेत सर्वच जण त्यांनी एकमताने घेतला आणि तो ठराव झाला. फक्त पालखी ज्या दिवशी दिंडी शहरामध्ये ज्या दिवशी आगमन होईल त्या दिंडीच्या आगमन झाल्यानंतर संत महंतांच्या उपस्थितीमध्ये या रस्त्याला, या मार्गाला संत मुक्ताई मार्ग हे नामकरण करायचं असं आम्ही निश्चय केला होता. आणि आज संत महंताच्या उपस्थितीमध्ये हे नामकरण होतंय. याच्यामध्ये एका बाजूला जे काय आहे, जिथून हा मार्ग सुरू होतो तिथं लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंचं स्मारक चौक आहे, आणि जिथं हा मार्ग त्या ठिकाणी समाप्त होतो त्या ठिकाणी जे काय आहे संविधानाचे ज्यांनी आपल्याला दिलं ते भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं स्मारक पुतळा त्या ठिकाणी आहे. दोन्ही बाजूला ज्यांनी समाजाला दिशा देण्याचं काम ज्या महामानवांनी, महापुरुषांनी केलं, दोन्ही बाजूला त्यांचे स्मारक आहेत.
आणि मधून जे काही आहे एक खऱ्या अर्थानं अध्यात्माची आणि संत महंताची जी काही परंपरा जपण्याचं काम आजच्या पिढीनं करणं गरजेचं आहे. त्यांचे विचार, त्यांचा वसानी विचार तो पुढे नेण्याची जबाबदारी ही आजच्या पिढीची आहे. त्या दृष्टिकोनातून अतिशय आगळा वेगळा योग ह्याला म्हणावं लागेल. एका बाजूला एक महापुरुष ज्यांनी उपेक्षित समाजासाठी त्यांनी काम केलं, दुसऱ्या बाजूला ज्यांनी संविधानाचे निर्माते आहेत त्यांचं स्मारक भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक आणि मधून संत मुक्ताई मार्ग हे अतिशय विलक्षण असा योग आज या ठिकाणी आहे. आणि यासाठी बीड नगरपालिकेने जो निर्णय घेतला त्याचं मी स्वतः आवर्जून त्याचं स्वागत आणि त्यांचं कौतुक या ठिकाणी करतो. काय नाही, हे भावना अशा आहेत. आत्ताच परमपूज्य आदरणीय विजय भाऊनी जी भावना व्यक्त केलेली आहे ती सर्वांचीच भावना आहे. एक साठे चौक आणि आंबेडकर चौक या महापुरुषांनी जो समतेचा विचार, समरसतेचा विचार, सामाजिक ऐक्याचा विचार तो दिलेला आहे. आणि साठे चौक आंबेडकर चौकाचा मधला जो मार्ग आहे तो संत मुक्ताबाई या नावाने आजपासून ओळखला जाणार आहे. समतेच्या विचाराबरोबर शांतीचा विचार देणारा हा मार्ग म्हणून निश्चितच याचं स्वागत करत आहे. म्हणून मी आपल्या भाऊंच्या पुढाकाराने संत महात्म्यांच्या सत्संगातून हा जो नामकरण सोहळा संपन्न होतो आहे त्याचं मी आणि बाळनाथ माऊली संस्थान यांचं सहर्ष स्वागत करतो आहे. आणि असे सामाजिक समरसतेचे, सामाजिक विचाराचे, सामाजिक ऐक्याचे प्रोग्राम आपल्या सर्वांकडून एक शांतीचा संदेश देणारे सर्वांकडून घडावे अशा हार्दिक शुभेच्छा देतो.